सामाजिक सलोखा बिघडू नये यासाठी आज आम्ही दुग्ध अभिषेकचा हा कार्यक्रम आयोजित केला होता। आणि समाजाची तीड निर्माण होत आहे की दुसरीकडे ओबीसी नेते बसतायत, एकीकडे मराठा समाजाचे नेते बसतायत, दुसरीकडे एससी समाज वर्गीकरण मागतोय। याच्यातून माणसात माणूस राहावं या हेतूने आम्ही आज आरक्षण लढ्यापासून सर्वजण दूर जात आहोत आणि समाजाची कुठेही फसवणूक होऊ नये हाच त्यामागील उद्देश आहे आणि हिंदू धर्मात फूट पडू नये हा त्यामागील एक उद्देश आहे। पण काय तुम्हाला असं वाटलं, कारण की तुम्हाला पुढे जावं लागतं, कारण की तुम्ही एवढे रागात होता त्यावेळेस, तुम्ही एवढे मोठ्या समाज माध्यमावर ते बातम्या लागल्या होत्या, तर तुम्ही आता हे दुधाभिषेक करता। समाज माध्यमावर बातम्या लागल्या होत्या, समाज माध्यमाने त्यांचं काम केलं होतं, आम्ही त्यावेळेस आमचं काम केलं होतं। परंतु त्यानंतर 7-8 महिन्यात ज्या घडामोडी घडल्या त्यातून आम्हाला थोडं वेगळं काही निदर्शनास आल्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला। काय वाटतं त्यापैकी कोणतं वाटतं तुम्हाला महत्वाचं, तुम्हाला हा निर्णय घ्यावा लागेल? समाजात फूट पडत आहे। कोणी जर वेगळा समाज असेल तर मराठा समाज व्यक्ती जवळ बसायला तयार नाही, कोणाची बांधाला बांध असेल तर तिथं कोणी जवळ यायला तयार नाही। तर तिथं जातीवरून भांडणं होत आहेत, जे आधी बांधावरून व्हायचे ते जातीवरून भांडणं होत आहेत। ते भांडणं कुठेतरी टळले पाहिजे आणि यापुढे ओबीसी मराठा हा वाद कमी व्हावा या हेतूने आम्ही आज कार्यक्रम केला। काय ना तुमचं? प्रदीप ठोंबरे। गेल्या वर्षी तुमच्यावर शाही फेकण्यात आलेली आहे होती, पण मात्र तुझी तक्रार नव्हती, आज तुमचा दुधाभिषेक केला जातो, काय भावना आहे? हे बघा, आज प्रदीप पाटील ठोंबरे यांनी गेल्या वर्षी जी शाही फेक केली होती ती त्यांच्या गैरसमजातून केली, त्यांनी ते कबूल केलं। पण आम्ही कुठं गुन्हा दाखल करण्याचं त्यांचा म्हणजे आमचा मानस होता सुरुवातीला, पण नंतर म्हणलं नाही, नवीन पोरं आहे, हुर तरुण आहेत। कारण आज महाराष्ट्रभरात या मराठा ओबीसी आंदोलनामध्ये शेकडो गुन्हे, हजारो गुन्हे दाखल झाले। मग त्या गुन्ह्याला जबाबदार कोण? ते सारे आंदोलक आहे, मग मराठा असतील, ओबीसी असतील। आणि मग हे गुन्हे नंतर मागे घेतल्या जात नाही असे सुप्रीम कोर्टाचे निर्देश आहेत। गंभीर गुन्हे जाळपोळीचे असतील, रक्तपाताचे असतील, जे मोठमोठे गुन्हे असतील ते गुन्हे मागे घेतले जात नाही। त्यामुळे आम्ही गुन्हा दाखल करण्याचा त्यांच्यावर त्याच वेळेस विचार सोडून दिला। पण त्यांचं जे म्हणणं आहे की जातीय आणि धार्मिक सलोखा या महाराष्ट्रात निर्माण झाला पाहिजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजर्षी शाहू महाराज, अहिल्यादेवी होळकर असे जे महापुरुष आहेत, त्या महापुरुषांना जे 18 पगड जातीच्या रयतेचं राज्य निर्माण करून स्वराज्याची मूठ बांधली, ती मूठ कुठेतरी विस्कटू नये हे आमचा मानस आहे। तुम्ही आता सलोख्याचं काम करताय, पण सलोखा बिघडण्याचं काम करतोय कोणतं? ते आरक्षणवादी करते, आरक्षणवादी। उदाहरण सांगतो तुम्हाला, आज मनोज जारंगे पाटील यांनी आता 9 उपोषणाची घोषणा केली। मग 9 उपोषणात काय मिळवलं? 9 उपोषणात त्यांनी मराठवाड्यामध्ये 2.25 कोटी लोकसंख्या आहे, मग त्याच्या 40% जरी धरलं तर 90 लाख मराठी, मग 90 लाख मराठीतून 3 लाख प्रमाणपत्र मिळाले, 3 लाख, मग 87 लाख मराठीने काय करायचं? मग सरसगटची माती लावली होती कपाळाला शिवनेरीची, मग ते सरसगट 2 सप्टेंबर पासून का गायब झाला? सगळे सोयरे अध्यादेश काढला, ते सगळे सोयरेचा अध्यादेश, सगळे सोयरे का तोंडातून निघत नाही त्याच्या, आता कुठे गेला सगळे सोयरे शब्द? का गायब झाला? कुठं विकला? कितीला विकला? 7 गॅजेट 8 महिने झाले, एकाच महिन्यात लागू करतो म्हणली होती। काय झालं त्याच्या अंमलबजावणीचं? हैदराबाद गॅजेट नुसार ते म्हणते 308 प्रमाणपत्र निघाले। हैदराबाद गॅजेट नुसार एकही प्रमाणपत्र निघाले नाही, निघत नाही, कारण मराठा कुणबी एक आहे। त्या हैदराबाद गॅजेटच्या GR मध्ये कुठेही नोंद नाही, हैदराबाद गॅजेट मध्ये सुद्धा नोंद नाही। त्याच्यामुळे ते फेक मारले त्याने। आता जी फेक मारली कालच्या 16 मेला ते पूर्ण 90% फेकी होत्या। ते काय म्हणले? 16 संघटना, कोणत्या 16 संघटना? करा जाहीर कोणत्याचं, आणि कोणता मंत्री आहे ते जाहीर करा। ते तुमच्यात हिंमत नाही का ते कोणता मंत्री आहे ते सेटल करून घेणारा? त्याच्यामुळे त्यांनी 90% फेक मारली परवाच्या कार्यक्रमामध्ये। मुंबईमध्ये GR घेण्यात आला आणि मनोकार्य परवाना GR घेतलं, त्यांना सांगितलं ना कोण 3-4 अभ्यासकांना की GR घेऊ नका म्हणून, आणि मी त्याच वेळेस विरोध केला की हा GR घेऊ नका म्हणून। त्याच्यामुळे हा GR फसवा आहे, त्याच्यामुळे त्यांनी सरकारनं फसवला असं आम्ही म्हणणार नाही। मनोज जारंगे पाटलांना मराठ्याला फसवलं। काय ना तुमचं? विदुर बाळा बोलागडे।